नमस्कार मैत्रिणींनो, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलेली आहे कर्जतला. इथे आमचा 6 दिवसाचा स्टे आहे. माझ्या हस्बंडची ड्युटी आहे आणि एक दिवस मला माझं एक पर्सनल काम करायचं होतं. सो त्यामुळे आम्ही आलेलो आहोत कर्जतला. तर कर्जतला आल्यानंतर दुपारनंतर बराचसा वेळ आमच्याकडे होता, तर आम्ही एक इथला स्पॉट जो आहे तो एक्सप्लोअर केला. तर कर्जतचं मेन अट्रॅक्शन ते म्हणजे ND फिल्म स्टुडिओ, जिथे भरपूर अशा हिट चित्रपटांची शूटिंग झालेली आहे आणि भरपूर असे सेट्स इथं आहेत. तर मला खूप अट्रॅक्शन आणि खूप कुतूहल होतं की हा ND स्टुडिओ कसा असेल, काय असेल. तर 15 दिवसापासून मी हे सर्च करून ठेवलेलं आणि फायनली ND स्टुडिओला आम्ही आलो. आम्ही आता आलेलो आहे ND स्टुडिओमध्ये, जे आहे कर्जतला. तर आता ND स्टुडिओमध्ये जेही काही सेट्स आहेत ते आम्ही आता बघणार आहोत. खूप सुंदर आहे. आता हे स्टार्टिंगच आहे, तरी बघू शकता तुम्ही सगळीकडे सेटचा माहोल आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं काही मी तुम्हाला आता दाखवणार आहे. प्रेम रतन धन पायो मूवी जो आहे त्या मूवीचा सेट आहे. परत आता जस्ट शूट झालेला फुलवंती, तर त्याचासुद्धा सेट इथं आहे. भरपूर असे सेट्स इथं आहेत. तर आता 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते. तर स्टुडिओला आल्यानंतर सगळ्यात आधी गेटमधून एंट्री केल्यावर जे दर्शन होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि त्यानंतर स्टुडिओला स्टार्ट होते. त्यानंतर तर ND स्टुडिओ जो आहे तो नितीन चंद्रकांत देसाई यांचा आहे, जे आता आपल्यामध्ये नाही आहेत. सो त्यांनी हा स्टुडिओ, त्यांचा एक ड्रीम होतं आणि ते ड्रीम त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तर आता बऱ्याच जणी त्यांना ओळखत असतील, काही ओळखत नसतील. तर ते एक प्रोडक्शन डिझायनर होते, चित्रपट निर्माता होते, दिग्दर्शक होते. तर खूप मोठी पर्सनॅलिटी ते होते आणि त्यांचं हे ड्रीम होतं हा स्टुडिओ म्हणजे. तर इतका छान त्यांनी डिझाईन केलेला आहे आणि ही पूर्ण जी वॉल आहे ही सगळे जे ओल्ड मूवीज आहेत ती रिप्रेझेंट करते. तर स्टार्टिंगलाच ही वॉल आहे जी मेन अट्रॅक्शन आहे या ND स्टुडिओचं. तर तुम्ही बघू शकता जे स्टार्टिंगला मूवीज आले ते सगळे ह्या एका वॉलवर त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत. आणि हे आहे त्यांचं मेन जे गेट आहे एंट्रीचं. त्यानंतरचं हे सेकंड गेट आहे. तर हे शूटसाठी आहे, शूटमध्ये हे वापरलं जातं. तर शूटचे एक जो कॉर्नर आहे तो प्रत्येक शूटमध्ये वापरला गेलेला आहे, प्रत्येक मूवीच्या शूटमध्ये वापरला गेलेला आहे. तर प्रेम रतन धन पायो जो मूवी आहे तो पूर्ण टोटली इथे A to Z शूट केलेला आहे. तर त्या मूवीमध्ये जेव्हा ते मेन त्यांचं टायटल सॉन्ग आहे, जेव्हा ती बारात निघते तर ती ह्या एरियातनंच निघत असते. हा दिल्लीचे शॉप्स वगैरे इथं एक एरिया प्रेझेंट केलेला आहे आणि हा इकडच्या साईडने त्यांची जी बारात निघालेली ते दाखवलेलं. त्यानंतर आता मैत्रिणींनो, आता मी जिथे उभी आहे तर ते आहे प्रेम रतन धन पायो सॉन्ग जे होतं, जिथं त्यांची वरात म्हणजे बारात तुम्ही म्हणू शकता ती निघालेली. तर तिथला हा सेट आहे. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण ते बॅक साईडला जे ब्राऊन कलरचं दिसतंय तिथे अनुपम खेर आणि ते हात देत आहे सलमान खानला. आणि हा तो सेट आहे. ही ती जे आपण म्हणतो ना गली दाखवलेली आहे, तर ती ही आहे इकडून. तर जेव्हा मूवीचे शूट्स असतात तर त्या डिरेक्टरच्या अकॉर्डिंग त्यांना जशी नीड असली त्या अकॉर्डिंग ते डेकोरेट केलं जातं. आता कुठलाही शूट नाही आहे. आणि इकडे जी लाईन दिसते शॉप्सची तर ते दिल्लीचे शॉप्स त्यांनी दाखवलेले आहेत. तर सगळ्यात स्टार्टिंगचा जो एरिया आहे ज्यात काय काय शूट झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं. तर आता इकडे जे आहे ते जोधा अकबरचा जो सेट आहे मेन तो आहे. आणि हे शीश महलचा काहीसा भाग इकडे आहे जो आता खराब होत आलेला आहे, कारण भरपूर वर्ष, जवळजवळ 8 ते 10 वर्ष होत आलेले आहेत त्या शूट होऊन. तर इकडं जोधा अकबरचा सेट आहे, तर तो सेट तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सुंदर आहे आणि खूप छान त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय हुबेहूब त्यांनी जो सेट हवा तसा त्यांनी बनवलेला होता. मला खूप आवडलं. आणि फायनली मला ज्याचं मेन अट्रॅक्शन होतं ना तो म्हणजे हा जोधा अकबरचा सेट मला बघायचा होता. ॲज इट इज आहे, बिलकुल म्हणजे कुठेही धक्का गेलेला नाही आहे त्या सेटला. इतका सुंदर आणि छान वेल मेंटेन हा सेट आहे. तर हा जो सेट आहे हा मेन, हा जो ह्या साईडचं जे आहे ते मेन म्हणजे खास ऋतिक रोशनचे जेही काही मेन सभा वगैरे झालेल्या आहेत जोधा अकबर मूवीमध्ये, तर ते सगळं मेन शूटचा जो पार्ट आहे तो हाच होता. जास्त मोस्टली यूज केलेला हाच होता, जिथे त्यांच्या त्या मीटिंग्स वगैरे व्हायच्या. आणि इकडून तो एक
एका जणाला फेकताना ऋतिक रोशनचा शॉट आहे. बरेचसे फोटोज मी लावून देईल जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठला शॉट कुठे शूट झालेला आहे. आणि हा जो स्क्वेअर तुम्ही बघताय ना, तर इथे जेव्हा जोधा मैत्रिणींसोबत असायची आणि ऋतिक रोशन तिकडून तिला बघायचा, तर ते सगळे सीन्स जे आहेत, सगळा मेन जो हायलाईट आहे तो हाच आहे जोधा अकबरमध्ये. तुम्ही जेव्हा मूव्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि मी जोधा अकबर इतका क्युरोसिटीने बघितलेला नव्हता जितका हा सेट बघितल्यानंतर मी पुन्हा तो मूव्ही बघितला, जेणेकरून मला कळेल की कुठला शॉट कुठे झाला आहे आणि तुम्हाला व्लॉगमध्ये पण सांगू शकेल. तर असा हा सेट आहे. 2022मध्ये ह्या सेटला आय थिंक आग पण लागलेली आणि त्यानंतर परत तो मेंटेन केला व्यवस्थित त्यांनी. आणि जेव्हापासून ते चंद्रकांत सर गेलेले आहेत तेव्हापासून थोडं दुर्लक्ष झालं आहे या सेटकडे, त्यामुळे प्रॉपर. तर हा जो फोटो तुम्ही बघताय, तर हा जोधा अकबरमध्ये अशा पद्धतीने डेकोरेट केलेला. आणि हा जो मेन पार्ट आहे इथेच ऋतिक रोशन बसून ते सगळे शॉट्स त्यांनी दिलेले आहेत आणि सगळ्या सभा तो इथे बसूनच घेत होता. तर खूप छान वाटलं हे सगळं बघायला, पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या. आणि बऱ्यापैकी त्यांनी मेंटेन करून ठेवलेला आहे. जरी ते सर नाही आहेत बट बाकीचे जे त्यांचा स्टाफ आहे बऱ्यापैकी मेंटेन केलेला आहे. आणि खूप वर्ष झालेले आहेत तरीसुद्धा ॲज इट इज तो सेट आहे. त्यानंतर तुम्ही हे मोठे मोठे ढोल बघू शकता, ज्यात ते सॉन्ग आहे अजीमो शाह शहनशाह. त्या सॉन्गमध्ये सगळे वाजवतात जेव्हा त्याची एंट्री होते आणि ऐश्वर्या राय येते. तर ती डोली पण आहे जी हत्तीवर ठेवून मग त्यात ऐश्वर्या राय बसून येते. तर तिचं मी स्पेशली एकदम झूम करून शॉट्स घेतलेले आहेत. आणि हे फक्त ह्यालाच नाही तर बरेच असे पानिपत पण इथे मूवी शूट झालेला आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर हा जो आता सेट आहे ज्याच्या बॅक साईडने मी आली, तर हा पूर्ण जो सेट आहे हा पानिपत मूवीसाठी आहे. हे जे आहे तुम्ही बघू शकता ते पानिपत मूवीमध्ये दाखवलेलं आहे. तर हा पूर्ण सेट त्यांचा आहे. तर पानिपत मूवी इथे शूट झालेला आहे. त्यानंतर फुलवंतीचं जे मेन टायटल सॉन्ग आहे त्यांच्यासुद्धा ज्या सभा आहेत ते सुद्धा इकडे आहे. तर सगळ्यात आधी आपण आता बघूया शीश महल, जो प्रेम रतन धन पायो या मूवीमधला आहे. तर त्यामध्ये दर्पण बता बचपन कहा हे सॉंग्स जे आहे ते या शीश महलमध्ये शूट झालेलं आहे. आणि फक्त त्या सॉन्गसाठी, त्यांचं बालपण दाखवण्यासाठी हा शीश महल बनवला. आणि जवळजवळ 350 कारागिरांनी मिळवून खूप मेहनतीने खूप दिवसांमध्ये हा शीश महल तयार केलेला आहे. अतिशय छोटे छोटे काचेचे तुकडे सगळे असे लावून हा शीश महल बनवलेला आहे. तरी बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजून, इतके जरी वर्ष झाले असतील तरी. तर इकडे बघू शकतात सलमान खानचे ते लहानपणाचे फोटोज वगैरे जे त्या सॉन्गमध्ये दाखवलेले आहे ते शॉर्ट्स इथून घेतलेले आहेत. तर काही जे काचेचे जे पीसेस आहेत ते आता निघत आलेले आहेत खूप दिवस झाल्यामुळे, पण तरीही तुम्ही बघू शकतात हे जे मोर आहेत ना हे भरपूर अशा वॉल्सवर आहेत आणि ते ॲज इट इज आहेत. त्यांचं काम जे आहे ते खूप छान होतं म्हणून मी याचे खूप जवळून शॉट्स घेतले. आणि इकडून पळताना ते भाऊ बहिणी जेव्हा पळत असतात तो शॉट इथून घेतलेला आहे. तुम्ही जेव्हा ते सॉन्ग बघाल ना तर तेव्हा तुम्हाला सगळं लक्षात येईल कुठला शॉट कुठे शूट झालेला आहे. तर इकडे सलमान खानचे लहानपणीचे फोटो त्यांनी दाखवलेले आहेत. त्यानंतर हे डोअर आहे, डोअर पण खूप सुंदर होतं. आणि हा आहे फायनली शीश महल. तर ह्या शीश महलला तुम्ही पूर्ण बघू शकतात वरून. यात पानिपतचा एक शॉट आहे ज्यात अर्जुन कपूर आणि कृती सनन दोघं सोबत बसलेले आहेत ह्या बेडवर आणि काहीतरी गप्पा मारतानाचा शॉट आहे. तर त्याचं सुद्धा शूट इथे झालेलं आहे. त्याचेसुद्धा मी फोटोज लावून देईल. तर अशा पद्धतीने पूर्ण जो शीश महल आहे तो राऊंड सर्कल या शेपमध्ये आहे. तिथले सोपे, तिथल्या चेअर्स, तिथले टी टेबल्स अतिशय सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेले आहे. डोअरसुद्धा तुम्ही बघू शकतात. हे छोटे छोटे स्टूल्स तुम्ही बघू शकतात किती छान डेकोरेट केलेले आहेत. तर मला पर्सनली शीश महल पण खूप आवडला. प्रेम रतन धन पायोचा सेट खूप आवडला. जोधा अकबरचा सेट खूप आवडला. छान होतं. बऱ्यापैकी काही गोष्टी माहीत नव्हत्या कारण तिथे प्रॉपर गाईड पण नाही आहे. ते फक्त सांगतात इकडून इकडे जा, इकडे हा सेट आहे, इकडं तो सेट आहे आणि तशा पद्धतीने आम्ही बघितलं.
आणि त्यानंतर मग तुम्हाला एक सेपरेट असा छान प्रोफेशनली एक टूर द्यावा, त्यासाठी पुन्हा मी शूट केलेला आहे डोअरपासनं आत एंटर केल्यानंतर. तर असा काही आहे हा शीश महल. तुम्ही खालच्या जिथे आपण टाईल्स लावतो तिथे बघू शकता, तिथे सुद्धा गोल्डन सिल्वर कलरमध्ये मिरर्स लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी ते आता निघत आलेले आहे. जेव्हाही कुठल्या मूवीचं शूट इथे होतं तर सगळं मेंटेन केलं जातं पुन्हा त्या डिरेक्टरच्या हिशोबाने. सगळं त्यांना हवं त्या टाईपमध्ये जिथे जिथे शॉट्स घ्यायचे तो एरिया व्यवस्थित परत बनवला जातो आणि मग शूट्स होतात. तर बऱ्यापैकी व्हिजिटर्स आता इथे यायला लागलेले आहेत ND स्टुडिओचा टूर घेण्यासाठी. सो त्यामुळे आता टुरिस्टरमुळे सुद्धा काही पार्ट जो आहे तो डॅमेज होत असेल, कोण कुठल्या पद्धतीने हँडल करतं आपण सांगू शकत नाही. सो त्यामुळे अशा पद्धतीने हा शीश महल आहे. तरी भरपूर जवळजवळ 70% तो व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे आणि हे झुमर याची खासियत त्या मूवीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर हा बाहेरचा एरिया आहे. तर बाहेरचा एरिया बऱ्यापैकी आता खराब होत आलेला आहे. तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी मिरर त्याचे जे आहे ते निघत आलेले आहेत. तर असा होता शीश महल. त्यानंतर हे जे आहे हे पानिपतचं शूट जिथं झालेलं आहे तो एरिया आहे आणि याला त्यांनी 7 मंजिल असं काहीतरी मला नाव सांगितलं, ते आता माझ्या लक्षात नाही आहे. तर हे मेन पानिपत मूवीचं हायलाईट आहे जिथं शूट केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूयात फुलवंती. हा होता शीश महल, मी तुम्हाला दाखवलं. तर हा बघा, हा शीश महल आहे. त्याचं काम आता बऱ्यापैकी मेंटेनन्स करूनही आता खूप दिवस झाल्यामुळे ते थोडं खराब होत आलेलं आहे. बट अशा टाईपचा हा शीश महल होता आणि खूप छान, खूप मस्त काम केलेलं आहे. पूर्ण आरशांनी ते बनवलेलं आहे. 350 कारागीर आलेले हे पूर्ण काम करण्यासाठी. तर हे बघू शकतात पानिपत मूवीचा सेट. तर हे पण बऱ्यापैकी आता खराब होत आलेलं आहे. तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा एक व्ह्यू दाखवते. तर हा पूर्ण असा ह्या साईडला शीश महल आहे, पुन्हा ह्या साईडला पानिपतचं, त्यानंतर इकडे जोधा अकबरचं आणि मग आता मी तुम्हाला दाखवणार आहे फुलवंतीचं मेन टायटल सॉन्ग कुठे शूट झालं आणि बाजीराव मस्तानीची जी सभा भरायची, बाजीराव जेव्हा सभेत असायचं ते कुठं होतात. जे मराठी सिरियल्स आहेत बऱ्यापैकी तर ज्या राजांच्या पेशव्यांच्या काळातल्या त्यासुद्धा इथेच शूट झालेल्या आहेत. हा जो सेट आहे ना हा खूप छान आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण आत एंटर करतो. थोडं ओल्ड काइंड ऑफ त्याची थीम आहे बट खूप सुंदर दिसतं. जेव्हा ते फुलवंती सॉन्ग तुम्ही बघा त्यात तुम्हाला दिसेल हा सेट किती छान सजवलेला आहे. खूप छान पडदे टाकलेले आहेत येलो कलरचे, ज्यामुळे अजूनच ते ब्राईटनेस वाढते, कारण इकडे सगळं ब्राऊन आहे. आणि पानिपत मूवीमधला हा जो गणपती आहे ना तर तो गणपतीसुद्धा फुलवंतीमध्ये पण दाखवलेला आहे टायटल सॉन्गमध्ये. तर खूप छान असं हे सभा वगैरे ज्या आहेत राजांच्या त्या इथं दाखवल्या जातात आणि फुलवंतीचा डान्स इथेच झालेला आहे. खूप छान सजवलेलं तेव्हा पण त्यांनी. आणि हे त्याचं एंट्री डोअर आहे. तर 3 साईडने त्यांचे डोअर्स आहेत. तर अशा पद्धतीचा हा फुलवंती आणि पानिपत मूवीचा सेट आहे. ओव्हरऑल व्ह्यू मी तुम्हाला दाखवते जिथे तिने डान्स केलेला आहे प्राजक्ता माळीने. तर इथेच अशा मधल्या सर्कलचं तुम्ही बघू शकता तिच्या डान्सच्या वेळेस दाखवलेलं आहे. हे जे सर्कल आहे इथेच तिने डान्स केलेला. तर असा हा फुलवंतीचा सेट आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग आम्हाला बघायचा होता प्रेम रतन धन पायो मूवीमध्ये जो महल आहे ज्यात पूर्ण मूवी शूट झालेला आहे, ज्यात सगळे त्यांचे शॉट्स दाखवलेले आहेत. तर तिकडे आम्ही इकडून गेलो. काही हे जे किल्ले काही बनवलेले आहेत हे बाजीराव मस्तानी मूवीसाठी आणि जोधा अकबरसाठी, तर त्यांचा हा काही सेट आहे. प्रत्येक शॉटप्रमाणे ते करतात सेट आणि मग त्यानंतर शूटिंग त्यांचं स्टार्ट होतं असं तिथल्या लोकांनी सांगितलं. त्यानंतर काहीच्या ज्या सेटचा पार्ट आहे जो कधीतरी कुठेतरी यूज करणार आहे त्या वस्तू अशा इकडे तिकडे पडलेल्या होत्या आणि वेळेत ते जेव्हा लागतं तेव्हा त्यांना मेंटेन करून छान प्रिपेअर करून मग ते शूटसाठी यूज करतात. तर त्यानंतर आता इकडे मी तुम्हाला दाखवणार आहे हा महल. तर इथे ना आम्ही दोघं विचार करत होतो की हे नक्की काय आहे, कारण तिथे गाईडच नव्हता. आणि फायनली माझ्या हस्बंडने ओळखलं की हा सेट जो आहे तो प्रेम रतन धन पायो मूवीचाच आहे.
कारण मूवीमध्ये त्यांचा जो महल दाखवलेला आहे तो ॲज इट इज आहे, सेम आहे. आणि त्याच्यावरून मग आम्ही दोघांनी नंतर ओळखलं की हां, ही तीच प्लेस आहे. तुम्ही बघू शकतात हे जे गार्डन आहे ना ह्या महलच्या बाहेर, तर ह्या गार्डनमध्ये भरपूर असे सलमान खानचे ब्रेकफास्ट करतानाचे शॉट्स आहेत. पुन्हा बरेच असे सॉंग्सचे शॉट्स पण यात आहेत. आणि त्यांचं जे मेन जे बाहेरचा एरिया दाखवलेला आहे संपूर्ण मूवीमध्ये, तुम्ही इमेजेस बघू शकतात, त्यातही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ते शॉट्स आहेत. इतकं सुंदर आणि इतकं छान काम केलेलं होतं आणि इतकं परफेक्शन, म्हणजे ॲज इट इज जसं ते मूवीमध्ये दाखवलेलं आहे प्रत्यक्षात तसंच आहे. तुम्ही बघू शकतात इमेजमध्ये. तर बरेच असे बाहेरचे जे शॉट्स आहेत त्यांचं ब्रेकफास्ट करतानाचं वगैरे, तर ते सगळे इथे बाहेरच घेतलेले शॉट्स आहेत. त्यानंतर आता आम्ही मध्ये एंट्री करणार आहोत आणि वरचा जो फ्लोअर आहे, वरच्या फ्लोअरला त्यांचा मोठा डायनिंग आहे. परत काही सॉन्गमधले शॉर्ट्स तिथे घेतलेले आहेत. वरती काम चाललेलं म्हणून आम्ही गेलो नाही. तर खालच्याच फ्लोअरला आम्ही बघितलं जिथं त्यांचं मेन टायटल सॉन्ग शूट झालेलं आहे. त्याच्या भावा बहिणींसोबत सलमान खानचे जे सीन्स आहेत, पुन्हा तुम्ही बघू शकतात इथे हे सीन्स झालेले आहेत. तर इथे मी एंट्री केलेली आहे आणि याच्या ह्या टाईल्स तुम्ही बघू शकतात किती छान आणि शायनी आहेत. इतकं सुंदर काम होतं. आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत, तर मूवीमध्ये जेव्हा सोनम कपूर बऱ्याचदा इकडून येताना दाखवलेलं आहे, सलमान खानला दाखवलेलं आहे, तर ह्याच त्या स्टेप्स आहेत. सेटअप मध्ये चेंज होत असतो कारण आता मूवीचा शूट होऊन बरेचसे वर्ष झालेले आहेत. नवीन शूटच्या अकॉर्डिंग त्यांचा सेटअप चेंज होत असतो. कुशन्स वगैरे कलर्स त्यांच्या अकॉर्डिंग पडद्यांचे कलर्स चेंज करतात. तर मला खूप उत्सुकता होती वरती काय असेल, कारण सलमान खान जेव्हा त्यांचा पॅचअप होत असतो बहिणींशी, त्यांचा सगळा भावा बहिणींचा, तर तेव्हा त्याच्या बहिणी त्याला वरच्या त्या बाल्कनीतून बघत असतात आणि तो त्यांना हात देतो. तर ते शॉट्स यामध्ये आहेत. तर मी पण तिथे गेली आणि मी पण तिकडून हात देताना एक शॉट घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर खूप छान होतं. बघू शकतात या समोरच्याच विंडोमधून त्याच्या बहिणी त्याला बघत असतात, असा एक शॉट आहे. आणि झुमर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि जेव्हा तो शूट होता तेव्हा इतकं सुंदर त्यांनी ते डेकोरेट केलेलं, पूर्ण लग्नाच्या हिशोबाने सगळं फुलांच्या माळा वगैरे पडदे वगैरे त्यांनी लावलेले. अतिशय सुंदर पद्धतीने ते त्यांचा सेट रेडी करतात जेव्हा कुठला शूट असतो. तर तुम्ही त्या मूवीमध्ये बघू शकतात व्हिडिओ नंतर कशा पद्धतीने सगळं सजवलेलं आहे. तर असा होता हा प्रेम रतन धन पायोचा मेन जिथे शॉट झालेले आहे तो मेन सेट. आणि त्यांचा महल जो दाखवलेला आहे तर हाच तो महल आहे आणि हा त्याचा मधला पार्ट आहे. आणि आजूबाजू अजून 2 छान असे त्यांनी सेट बनवलेले आहेत. तर आता आपण तिथे जाऊयात. तर इथं बघू शकतात पूर्ण ब्लू कलरमध्ये हे बनवलेलं आहे. आणि आता बरेचसे काही जे लोक आहेत ज्यांच्याकडून शक्य आहे ते इथे हळदीचा समारंभ, लग्नसुद्धा इथे करतात ह्या सेटवर. तर ते हळदीच्या याच्याने डेकोरेट केलेलं होतं. सो तिथे काम चालू असल्यामुळे मी साईडचं तुम्हाला दाखवते. तर इथे सलमान खानची हळद दाखवलेली आहे. तर त्यांचा हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि तिथे बघू शकतात अशा पद्धतीने सेट आहे तिथला. थोडा असा ग्रीन कलर आहे आणि इथेच त्याची ती हळद वगैरे सगळं दाखवलेलं. खूप सुंदर हळदीचं डेकोरेशन केलेलं. मी इमेजेस लावून देईल तुम्हाला. आणि इथे मध्ये पाण्याचं वगैरे ते केलेलं तेव्हा मूवीमध्ये. तर अशा पद्धतीने सजवलेलं मूवीसाठी. त्यानंतर याचं जे एक काम आहे ना ते खूप कोरीव आणि रेखीव काम केलेलं आहे. आणि सोनम कपूर इकडून त्याला बघताना हा शॉट आहे तो इथूनच आहे. तर हे बरेचसे काही इमेजेस मला मिळाले जेणेकरून तुम्हाला अजून समजण्याला हेल्प होईल म्हणून मी ते ॲड केलेले आहेत. तर असा हा एनडी स्टुडिओमधला प्रेम रतन धन पायो मूवीचा सुंदर असा हा महल आणि सुंदर असा सेट आहे जो मला खूप आवडला. मैत्रिणींनो, हा आहे प्रेम रतन धन पायो मूवीचा सेट जिथे ते सॉन्ग शूट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात. त्यानंतर मूवीमध्ये जे बाहेरचे शॉट्स आहेत महलच्या बाहेरचे, तर ते शॉट्स इथे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात. तर अशा पद्धतीने हे सगळे काही जे शॉट्स वगैरे असतात ते आत बाहेर जे इनडोअर शॉट्स आहेत, आउटडोअर शॉट्स आहेत, ते सगळे इथूनच झालेले आहेत. आणि त्यानंतर ही आहे खाऊ गल्ली. आणि ते गाणं आहे ना, जोर का झटका हाय जोरों से लगा, तर ते सुद्धा इकडे शूट झालेलं आहे इथे आणि बाहेरच्या साईडला.
आणि सगळा ND स्टुडिओ टूर झाल्यानंतर बघून झाल्यानंतर फायनली मग आम्ही आता इथे थोडा रेस्ट घेतोय आणि पाणी वगैरे प्यायचंय, कारण फिरून फिरून खूप दमलो होतो. सो मग आम्ही आता जाणार घरी म्हणजे रिसॉर्टला. तर त्याआधी म्हटलं की क्लिप्स घेऊयात की कसं काय आपल्याला वाटलं एक्सपिरियन्स. तर आम्ही शेअर करणार होतो, बट तिथे प्री वेडिंग शूट पण चाललेलं, सो त्यामुळे जास्त काही बोलता आलं नाही. त्यानंतर मग हा जो बाहेरचा सेटअप आहे, इकडं हत्ती वगैरे अशा पद्धतीने डेकोरेट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरूनच कळेल की ही फिल्म सिटी आहे, लगेच लक्षात येतं. इतका सुंदर सेटअप. त्यानंतर एंट्री करताच ही महाराजांची मूर्ती, सुंदर असं हे महाराजांचं इथे दर्शन होतं. त्यानंतर मग तिकीट 500 रुपीज आहे पर पर्सन. मग तिकीट्स वगैरे काढल्यानंतर मग आपल्याला ते गाईड सांगून देतात कसं जायचं वगैरे. आणि फायनली ND फिल्म सिटीची टूर झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 3.5 तास फिरल्यानंतर मग आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. तर कर्जतचे सगळेच रिसॉर्ट छान आहेत. तर आम्ही 2 रिसॉर्टला स्टे केला, काही दिवस इकडे काही दिवस तिकडे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल आम्ही कुठे स्टे केलेला ते. तर इकडे फ्रेश वगैरे झाल्यानंतर रिसॉर्टला आल्यानंतर मग आम्ही इकडे गार्डन एरियामध्ये आलो. तर हे जे रिसॉर्ट आहे हे कॉलेजकडूनच हॉस्पिटलकडूनच बुक झालेलं होतं यांच्यासाठी. तर त्याच रिसॉर्टला आम्ही इथे थांबलेलो आणि नंतर मग आम्ही चेंज केलेलं. तर एकाच ठिकाणी 6 दिवस राहणं पॉसिबल नव्हतं, मग नंतर ते बोर वाटायला लागतं, त्यामुळे मध्ये चेंज केलेलं. तर मग इथे हा लग्नाचा हॉल होता आणि त्या हॉलच्या साईडला प्ले एरिया होता आणि त्या साईडला रिसॉर्ट होतं आणि मग तिकडे आमचं रेसिडेन्शियल म्हणजे रूम्स वगैरे असं 3-4 पार्टमध्ये हा एरिया होता. सो इथं अंशूला मग आम्ही खेळायला रोज घेऊन येत होतो. जितके दिवस तिथे होतो संध्याकाळी याला इकडे आणायचो प्ले एरियामध्ये, जेणेकरून तोही बोर होणार नाही, कारण रूममध्ये थांबून काय करणार. सो मग आम्ही दुपारनंतर थोडं फिरायचो आणि त्यानंतर संध्याकाळी रिसॉर्टला आल्यावर मग अंशूचा प्ले टाईम वगैरे सगळं काही चालायचं. तर छान होतं, मला तर फार आवडलं, कारण घरातले कामं वगैरे सगळं काही नव्हतं, सगळं रेडी. आणि हा मच नीडेड ब्रेक होता माझ्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. तर छान होतं, त्यांची ड्युटीही झाली, माझा ब्रेकही झाला, थोडं फिरणं पण झालं आणि थोडा चेंजही झाला, कारण एकसारखं आपण एका घरात राहिलो ना तर बोर होतं, तेच तेच रुटीन. तरी मी भरपूर फिरते, घरातच असते असं नाही आहे, पण तरीही आपले घरचे कामं काही टळत नाही. सो अशा ठिकाणी आल्यावर जरा कामांना सुट्टी असते, सो त्यामुळे मी खूप एन्जॉय केला. आणि आता मी इथे तुम्हाला रिसॉर्टची टूर देणार आहे. तर इकडे ना हा लग्नाचा हॉल होता. मी बघत असंच फिरत होते, कारण मला तिथे एकटीला बोर होत होतं, ते दोघं तिकडे होते. सो त्यामुळे मग मी फिरत सगळं बघत होते कुठे काय आहे, कारण खूप मोठं होतं, जवळजवळ 5 ते 6 एरियाज होते. हे लग्नाचा सेटअप होता इकडे त्यांचा. आणि मग इकडे स्विमिंग पूल वगैरे त्यांनी ठेवलेले, जसं डेस्टिनेशन वेडिंगमध्ये आपण करतो ना, तर त्या टाईप थोडं मला हे रिसॉर्ट वाटलं. आम्ही जाऊन आलेलो आहेत आता ND फिल्म सिटीला. तर खूप छान होतं, मला पर्सनली खूप आवडलं, छान एक्सपिरियन्स होता. जिथे जिथे मूवीचे शूट झालेले आहेत, तर खूप छान वाटलं ते सगळं बघून की अरे हा शॉट इथं झाला, अरे हा शॉट तिथे झाला. आणि जाण्याआधी ना मी बरंच एक्सप्लोर केलेलं आहे यूट्यूबला की त्या स्टुडिओमध्ये काय काय आहे, तिथले सगळे व्हिडिओज वगैरे मी सगळं बघून ठेवलेलं. आणि मग गेल्यावर मी तिथे रिलेट केलं की प्रेम रतन धन पायोचा जो सॉन्गचे शॉर्ट्स कुठे झालेले आहेत, पुन्हा मग बाकीचे जे शॉर्ट्स आहेत मूवीमधले ते कुठे झालेले आहेत. परत तो शीश महल स्पेशली आम्हाला खूप आवडला दोघांना, तर तो तर खूप छान होता आणि खूप सुंदर वाटलं बघून, खूप छान एक्सपिरियन्स होता, मला तर फार आवडलं. तर बस हा होता आजचा व्लॉग. तर व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आता आम्ही आलेलो आहोत रिसॉर्टला आणि चेंज वगैरे केलं आणि इकडे गार्डनला आलो. सो आता ब्लॉग मी इथेच एंड करेल. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.